आज श्रावणातला पहिला सोमवार राज्यातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, मंदिर प्रशासनही सज्ज। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर युतीच्या चर्चांना वेग, मराठीचा मुद्दा आणि कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसणाऱ्या बंधूंनी निवडणुकीतही एकत्र लढावं, कार्यकर्त्यांची इच्छा। माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्यात आज भेट होण्याची शक्यता, कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांचा जोर, अजित पवार यांच्यासोबतच्या भेटीनंतर निर्णय होणार। योगेश, चिंता करायचं काम नाही, शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी, एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची पाठराखण, मुंबईतल्या डान्स बारवरून कदम यांच्यावर विरोधकांचे आरोप। पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत, राजकीय आरोप प्रत्यारोपांना जोर, महायुतीकडून खडसेंवर हल्लाबोल तर महाविकास आघाडीकडून कारवाईवर शंका व्यक्त। 200 दिवसात मी 2 वेळा मरता राहिलोय, धनंजय मुंडे वंजारी समाजाच्या अधिवेशनामध्ये भाऊक, सत्य परेशान हो सकता है पराजित नाही, मुंडेंचं वक्तव्य। लोकसभेमध्ये पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर हाय व्होल्टेज चर्चा होणार, विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार तर सरकार विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देणार। भाजपाकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोर, आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वर्ध्यात भाजपची विदर्भस्तरीय मंथन बैठक। हिंगोलीचे ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अमित शहांचा फोन, शहांच्या फोनमुळे राजकीय चर्चांना उधाण, नव्या राजकीय बांधणीचीही चर्चा। जालन्यात काँग्रेसला आणखी एक धक्का, कैलास गोरंट्याल मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आणखी काही महत्त्वाचे प्रवेशही होणार। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना, आज ऑगस्टमधील नियोजित आंदोलनासाठी मुंबईतील आझाद मैदानासह इतर मैदानांची करणार पाहणी, 29 ऑगस्टपासून मुंबईमध्ये मनोज जरांगे आंदोलन सुरू करणार। 26 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, जूनपासून योजनेचा लाभ थांबवल्याची अदिती तटकरे यांची माहिती, निवडणुकीआधी सरसकट लाभ, निवडणुकीनंतर मात्र संख्येला कात्री।